शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? मी पण बरी आहे. या सकाळचा चहा घ्याले. आज सगळे काम राहू दिले. पहिले चहा घ्यायला लावला. मस्त अशी आंघोळ केली. मी म्हटलं पहिले चहा घेऊन घ्या, कारण की आज मला जायचं आहे थोडस बाहेर. आणि घरातले काम करत बसला की मग होते उशीर. मग जाऊ जाऊ म्हणतो आणि जात काही नाही. आता प्रज्वलने म्हटलं सोबत चाल, तर प्रज्वल म्हणते का गाडी पाहिजे. आता गावातल्या गावात त्याला गाडी कोण देणार आहे? आणि त्याची गाडी होती प्रज्वलची, प्रज्वलच्या पप्पाची. प्रज्वलचे पप्पा घेऊन गेली. आणि आता पाहिजे त्याला गाडी, गावात फिरायला गाडी. आम्ही लहान होतो तर आम्ही घालपो वावरायला काय तुकडे काय. आता तर लेकराला अच्छा ती गाडी पाहिजे. बिगर गाडीचं जमत नाही. आता जेवण किती बनवलं लागते काय माहित, कारण खिचडी तर भरपूर आहे. रात्री खिचडी बनवली होती. हाय खिचडी जराशी. मला असं वाटलं प्रज्वल खाईन, पण प्रज्वलला काही खाल्लं नाही. चला मग चहा घेतो पिऊन. 9 वाजता जायचं आहे मला बाहेर. आता सध्या 8:30 वाजले. जेवढे काम झाले तेवढे करून घेतो घरातले. आता उन्हाळ्याचं आहे, ऊनही पाहावं लागते, कामही करावं लागते. कुठे बाहेर जायचं असलं तेही जावंच लागते. तशी मी जात नाही, कारण का लय अर्जंट काम पडलं तेव्हाच जातो. जसं का जती माझ्यानं काम आता भागतच नाही तेव्हाच मी घराच्या बाहेर पडतो. तशी काही घराच्या बाहेर पडत नाही, जाऊच वाटत नाही मला. जर घराच्या बाहेर गेलं तर मग घरातले कामं राहतात, आणि नाही गेलं तर बाहेरचे कामं राहतात. चहा शिजला मस्त. आता चहा पिऊन घेतो. मी येलो कुठे जाऊ नको रे. ऐ पोरा प्रज्वल, मी येलो कुठे जाऊ नको. चला आता ती बाई एवढी घाय करू राहिली, तुझ्या जागेवर पाणी पाहिजे. असं जागेवर काही काही मागता अभ्यास करताना मार्क तेवढेच आले पाहिजे 10वी. समजलं का? घेते. चला बाहेरचे सगळे कामं उरकले, आंघोळ केली, कपडे लत्ते धुतले, आणि आता चालले मी पोस्टात बुटकिले घेऊन. कपडे लत्ते झाले सगळे धुणं. मस्त अशी तयारी केली. चाललं पोस्टात आता बुटकीन मी. चला बुटकी चालली झेरॉक्स काढायला. मी जातो पोस्टात. जा ना, ये गो ना इकडे पोस्टात. आणि ही माझी शाळा. शाळेच्या इकडे म्हणजे किती वय झालं, आणि शाळेच्या इकडे पाहिलं की लहानपणीचे दिवस आठवतात. आणि शाळेच्याच पुढे आहे ग्रामपंचायत, आणि ग्रामपंचायतमध्येच आहे आमचं पोस्ट. गर्दी तर लय आहे. आता लाडक्या बहिणीचे पैसे चेक केले, पैसे तर काही आले नाही. आणि बुटकीले झेरॉक्स काढायची होती, पण सेतही बंद आहे. बुटकीची झेरॉक्स नाही निघली. आता आम्ही हिंडतो सगळ्या गावात झेरॉक्स काढायला. नाही तर मग माय पोस्टातलं काम करून मी घरी गेली असती डायरेक्ट. आणि हे आहे आमचं हनुमानाचं मंदिर, जे का रात्री तुम्हाला पारायणाचा आवाज येत होता. चला हा मग मंदिराचा फोटो काढते. इकडे चालू आहे ते रस्त्यात. आम्ही घुसलो सुरेश भटकाच्या घरात. आता रस्ता कुठून आहे आम्हाला माहीत नाही. बुटकीने मध्ये तरी आम्ही पायत पायत जातो आता रस्ता. हा इकडून आहे दरवाजा. दोन दरवाजे तसं सावकार आहे ना, त्या सावकार म्हणतात ना.
सुरेश भटकर हा का? सोने बरोबर रस्ता त्याला कंपात. त्याला माहित आहे ना आता त्याची गल्ली आहे ना ही. तिकडे जेसीपी चालू आहे तर निघलो आम्ही इकडे. पोहोचलो आम्ही आता शिवाजी चौकात. साऱ्या गावात हिंडू राहिलो बुटकींनी झेरॉक्स काढायसाठी. हा एवढा कसा माग घेऊन राहिला तर झेरॉक्स. चला बुटकीले झेरॉक्स भेटले. आता चाललो आम्ही म्हणजे तिकडून आलो गावाच्या बाहेरून आणि गावातून चाललो घरी आता. नाही तर मी पोस्टात आली की तिकडूनच येतो गावाच्या बाहेरून आणि गावाच्या बाहेरूनच जातो. इकडून येतच नाही म्हणजे असा रोड झाला तर पहिले आम्ही इकडूनच येत जा. बरोबर निघलं ते बी पेशंटच निघली बुटकी. की न मधातच रस्ता काटला. कुठे गेली काय माहिती. मी पोचली घरी. गेट बंद. काय नाही झालेच 3 बंद. आता 20 तारखेला टाकणं चालू आहे म्हणतात पैसे. 20 तारखेला पाहू मग वाट. अशी गेली मी तसा चक्कर मारून आली. झाला बाळाचा आमचा अभ्यास. बसले मोबाईल घेऊन का मी गेल्यावरच मोबाईल घेऊन बसला का मी बिचारा सांगत बिन नाही. पाहू दे बेटा. लाडक्या बहिणीचे पैसे पाहायला गेलो होतो पोस्टात. लाडक्या बहिणीचे पैसे तर काही आले नाही. पण घरी आल्यावर म्हटलं स्वयंपाक करावा तर लाईट गेली. सगळा अंधारच अंधार आहे घरात. बाहेरूनच सगळा अंधार दिसू राहिला आणि जीव एवढा गुदमरते का लय. आता लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही एवढं टेन्शन आलं मला. कामधंदे काही नाही आणि कसं भागणार आहे आता मला. लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर कुदत जाऊ मी लय. तसं काय नाही का परी कामाधंद्याला जातो मी. पण कामाधंदे तर पाहिजे उन्हाळ्याचे काही. लाडक्या बहिणीचे पैसे का बरं बंद झाले माये. याचं लय मोठं टेन्शन आलं मला आता. काय करावं हेही समजून नाही राहिलं.